आवाज सर्वसामान्यांचा। खडाव तालुक्यातील अंबवडे गोरेगाव रस्त्यावर असणाऱ्या एरा नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात रस्ता ओलांडत असताना सुरेश रघुनाथ गायकवाड राहणार अंबवडे तालुका खटाव ही व्यक्ती शनिवारी 6 वाजण्याच्या सुमारास वाहून गेली होती। रविवारी दिवसभर पोलीस प्रशासन तसेच गोरेगाव अंबवडे कदमवाडी युवकांनी आणि एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमने 2-3 किलोमीटर अडचणीच्या ठिकाणी जाऊन शोध मोहीम सुरू ठेवली होती, परंतु मृतदेह काही सापडला नाही। मात्र सोमवारी सकाळी 10:30 वाजता कदमवाडीच्या शिवारात झाडाझुडपाच्या ठिकाणी मृतदेह अडकलेल्या नातेवाईकांच्या निदर्शनास आले। तातडीने पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत प्रशासनाने मृतदेह बाहेर काढला आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अशा तऱ्हेने 72 तासांनी मृतदेह शोध कार्यास यश आले। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस हवालदार शिवाजी खाडे, महेश काटकर, गणेश शिरकुले, कुंडलिक कटरे, किरण चव्हाण, गोरेगाव आणि आंबवडे येथील पोलीस पाटील यांनी अथक तपास मोहीम सुरू ठेवली होती। पाहुयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट। दिनांक 27/9/2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गोरेगाव ते आंबवडे या जाणाऱ्या पुलावरून येरळा मध्यम प्रकल्पाचं ओव्हरफ्लो झाल्यामुळे जे काही पूर आला होता आणि अतिवृष्टीमुळे, तर त्या पुराच्या पाण्यामध्ये गोरेगाववरून आंबवडेकडे येणारे आंबवडे येथील रहिवासी इसम सुरेश रघुनाथ गायकवाड वय 47 वर्ष हे पाण्याबरोबर वाहून गेले होते। आम्हाला ही घटना घडल्याबरोबरच आमच्या पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे आणि पोलीस कॉन्स्टेबल कुंडलिक कटरे, त्याचबरोबर बीट अंमलदार महेश काटकर आणि काळभोर मॅडम यांनी सर्वांनी त्या ठिकाणी त्वरित धाव घेतली। एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आलं आणि तत्पूर्वी देखील आम्ही सर्वत्र प्रशासनातर्फे अलर्ट करत होतो लोकांना की अतिवृष्टी आहे, जीव धोक्यात घालू नये अथवा कुणीही पाण्यामध्ये अविचारीपणे घुसून आपल्या संकट ओढवून घेऊ नये। परंतु ही एक दुर्दैवी घटना घडली। त्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही 72 तास सातत्याने एनडीआरएफ टीमने महसूल आणि जलसिंचन विभागाशी यांच्याशी समन्वय साधत आमच्या पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी खाडे यांनी ड्रोनद्वारे 5 किलोमीटरचा परिसर किंवा नदीचा प्रवाह सर्च करून बॉडीचा शोध घेतला। आज रोजी मयत इसमनामे सुरेश रघुनाथ गायकवाड यांचा मृतदेह हा कदमवाडी शिवारामध्ये वेड्या बाबळीत म्हणजे नदीच्या किनारी बाबळीमध्ये अडकलेला मिळून आलेला आहे। बॉडीवरती इन्क्वेस्ट पंचनामा करून PM करून अंत्यविधीसाठी नाते कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे। पुढील तपास बीट अंमलदार महेश काटकर हे करत आहेत। ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे। मी आपल्यामार्फत इतरांना एक कळकळीची विनंती करू इच्छितो की सध्या अतिवृष्टी किंवा अचानक ढगफुटीसारखे प्रकार घडत आहेत, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी। आपला अविचारीपणे किंवा कुठलाही आतताईपणा करून किंवा अनावश्यक धाडस करून जीव धोक्यात घालू नये। सर्वांनी काळजी घ्यावी, सतर्क राहावे, दक्ष राहावे, सजग राहावे आणि सुखी राहावे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।